देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून अनावश्यक मुद्द्यांमध्ये गुंतवलं जात आहे का? चीप पब्लिसिटीसाठी चीफ मिनिस्टरना मध्ये का आणलं जात आहे? जे थंबनेल तुम्ही वाचलं तोच सध्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री स्तरावरच्या व्यक्तीला नको त्या मुद्द्यांमध्ये गुंतवलं जात आहे का? हाच तो प्रश्न. माणूस माणसाला विचार येण्यासा झालाय, पण कबुतरं, कुत्रे, बकरे, हत्ती यांना मात्र कमालीचं महत्त्व आलंय. राज्यात अनेक प्रश्न आहेत, ज्यात लक्ष घातलं तर राज्य प्रगतीच्या दिशेने सुपरफास्ट जाईल आणि विरोधकांसह सगळ्यांचंच भलं होईल. पण असं केलं तर राजकारण केल्याचा फील कसा येणार? शिवाय प्रगती विकास हे कुठे पब्लिक इंटरेस्टचा विषय आहेत? त्यासाठी भात्यातले बाण आहेत ना, जाती, धर्म, भाषा, प्राणी मात्रांवर दयाभाव, भूतदयेचा भंपकपणा, व्हेज नॉनव्हेज खाण्याचा वाद. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं सोडून हेच कबूतर आणि कुत्र्या बकऱ्यांचे वाद सोडत बसायचे. याच विषयावर आज आपला व्हिडिओ आहे. मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचा उद्देश काय होता आणि घडतंय काय? अर्थातच सगळे अँगल तपासणार आहोत. बाय द वे, यात कुठल्याही व्यक्तीचं, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं उगाच कौतुक केलेलं नाही. केवळ CM या पोस्टचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे किती खोके मिळाले वगैरे कमेंट टाळाव्यात आणि असे खोके कोणी पुरवत असल्यास आम्हाला प्लीज कळवा. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमचे सजेशन्स द्या.